ते 2 लॉग आपण लावून घेतो त्याला. बाकीचं हे सगळं रेडी. आपलं पॅन्ट्री पण आपली इथं रेडी आहे. पॅन्ट्रीमध्ये लाईट्स वगैरे सगळे लागलेले आहेत पूर्ण. हे कसं आहे, फायनल काम आपलं झालं की कसं असतं, फायनल काम झालं की शेवटला छोटे छोटे कामं असतात आपले. पुढे एखादं काही नॉब राहिलं आहे, एखादा हँडल राहिलं आहे, एखादा छोटा स्क्रू राहिला आहे. मग कसं सायमल्टेनियसली आपली जी कार्पेंटरी टीम आहे ती एका बाजूला काम करते आहे आणि एक बारीक पूर्ण आपण एक ओव्हरऑल लक्ष घालतो, कुठं काय राहिलं आहे का, स्क्रू राहिलं आहे का, कुठं नॉब राहिलं आहे, किंवा कुठे एक्सपायझर कुठं काय सेटिंग वगैरे राहिली, डोर वगैरेची करायची, हिंजेसची वगैरे. एका कडेला त्यांचं लक्ष आहे. आत्ता पेंटर टीमला आत्ता मी रिलीज केलं. पेंटर टीमनी पण एकदा पूर्ण प्रॉपर QC वगैरे करून घेतली त्यांनी. कुठं काय टचअप वगैरे काढायचं वगैरे राहिलं का त्यांना क्लिअरन्स दिलं. आता इलेक्ट्रिकल ऑटोमेशनची टीम त्यांनाही आत्ता मी रिलीज केलं. तिने ओव्हरऑल सगळं चेक केलं. कारण का आपलं कसं आहे की साईट आपण ज्यावेळेस हँडओव्हर देतो तर आपले जेवढे डिपार्टमेंट्स आहेत, ठीक आहे, जशी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, इलेक्ट्रिकल ऑटोमेशन डिपार्टमेंट आहे, कार्पेंटरीवाल्याचं एक डिपार्टमेंट आहे, पेंटिंगवाल्याचं एक डिपार्टमेंट आहे, है ना. आणि त्याच्यानंतर लास्टला जे आहे आपलं मग क्लिनिंगचं डिपार्टमेंट आहे. आता कुठं सिव्हिलचं काम असतं, कुठं नसतं, तर मग सिव्हिलचं पण एक डिपार्टमेंट असतं, है ना. या सगळ्यांचं कसं सगळे डिपार्टमेंटला आपण सांगतो एकदा तुम्ही सगळे गो थ्रू करा. त्यांचं गो थ्रू झाल्यानंतर मी एकदा पूर्ण एक नजर मारतो. आमची पूर्ण QC टीम आहे, QC टीम आमची पूर्ण एकदा नजर मारते. कुठं काय होऊ शकते त्यांच्याकडनं, कुठं राहिलं त्यांच्या नजरेत नाही आलं, मे बी ते त्यांना नाही दिसलं, ते आम्हाला दिसलं, है ना. तर मग सगळ्या गोष्टी वगैरे जे आपण सगळे क्लोज करून घेतो. छोटे छोटे मायनर काय असतात ते क्लोज करून घेतो. क्लोज करून झालं की मग आता फायनली आपण क्लायंटला एक 9:30-10 वाजता हे आपण हँडओव्हर देणार आहे. 19 तारखेला क्लायंटची पूजा आहे. हे आत्ता येत्या 19ला.